नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की उर्वरित जे शेतकरी राहिलेले होते, ज्यांचा पीक विमा रखडलेला होता, त्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेटेड व्हायला सुरुवात झाली. त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसे गोष्ट शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे असे कमेंट येत होते की आम्ही क्लेम केलेला आहे, पण आमच्या जवळच्या म्हणजे गावातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, पण आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, किंवा पूर्ण आमच्या तालुक्यामध्ये वाटप झालेले आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये देखील वाटप झालेले आहे, पण आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. पैसे तर नका येऊ, थोडा वेळ लागेल, पण आमचं असं पण पेमेंट शो करत आहे, म्हणजे की तुमचं व्हॉट्सअपला किंवा जे तुम्ही वेबसाईट आहे, वेबसाईटवरती चेक करत आहे त्या ठिकाणी असं शो करत आहे की इल्ड बेस अमाऊंट इज 0 आणि क्लेम कॅल्क्युलेटेड असं दाखवत आहे. म्हणजे कॅल्क्युलेटेड झालेला आहे इल्ड बेसचा तुमचा पीक विमा. मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, तुमचा पीक विमा काय येणार नाही, कारण तुम्ही तर ऑनलाईन क्लेम म्हणजे की लोकलाइज्ड. इल्ड बेसचा वेगळा पीक विमा असतो आणि लोकलाइज्ड पीक विमा वेगळा असतो. मग ज्यांचं इल्ड बेस अमाऊंट ज्यांचं 0 दाखवत होतं, त्यांचं क्लेम कॅल्क्युलेटेड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामार्फत म्हणजे की लोकलाइज्ड मार्फत अमाऊंट शो व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे. आज भरपूर शेतकऱ्यांचं म्हणजे की बीड जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचं, बीड जिल्ह्यात भरपूर मोठा प्रॉब्लेम हा झालेला होता आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं भरपूर जणांचं असं इल्ड बेस आहे 0 दाखवत. तसं ते हिंगोलीतल्या देखील शेतकऱ्यांचं दाखवत होतं, जालन्याच्या देखील. आणि याचं कारण असं आहे की तुम्ही 2 ते 3 वेळेस क्लेम केलेला, म्हणजे की तुम्ही दुसरे जे शेतकरी होते ज्यांचा लोकलाइज्डचा 18 तारखेला, काही शेतकऱ्यांच्या 12 तारखेला असा खात्यामध्ये पडण्यात आलेला होता. मग तुमचा असा वेळ का लागला, कारण 2 ते 3 वेळेस क्लेम केलेला होता, त्याच्यामुळे तुमचं ते लोकलाइज्डच्या ऐवजी स्टार्टिंगला तुमचं इल्ड बेस अमाऊंट हे 0 शो झालं. मग आता लोकलाइज्डचं पीक विमा तुम्ही बघितलं असेल, शेतकरी गावातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 ते 6 हजार रुपये हेक्टरी असा पीक विमा मिळालेला होता. पण तुम्हाला आता जो पीक विमा आहे, जो लोकलाइज्ड त्यांच्यासारखाच मिळणार, पण तुम्हाला जास्त, म्हणजे काही शेतकऱ्यांना 25,000, 30,000 आणि 40,000 हेक्टरीपर्यंत देखील हा लोकलाइज्डचा पीक विमा मिळणार आहे. कारण थोडा वेळ लागला, पण चांगल्या प्रमाणात, म्हणजे चांगल्या प्रमाणात हा पीक विमा मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड होतं किंवा क्लेम कॅल्क्युलेशन असं 0 इल्ड बेस दाखवत होतं, त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जे संपूर्ण जिल्ह्यामधील ज्यांचं इल्ड बेस 0 अमाऊंट शो करतो, त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे. येत्या 8 दिवसात, म्हणजे की पुढच्या रविवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.